फक्त 15 मिनिटं तरी काढ स्वतःसाठी. का तेवढं पण तुला होत नाही दिवसभरातनं. मग त्यासाठी काय करायचं बघ. आता हळद घ्यायची ती 1 चमचा, ती मस्त ड्राय रोस्ट करायची आहे. 1 चमचा हळद घेतली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन टाक, त्यानंतर अर्धा चमचा हनी टाक, त्यानंतर अर्धा चमचा दही टाक. ते सर्व मस्तपैकी मिक्स कर आणि व्यवस्थित ते मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय कर. व्यवस्थित सगळीकडे अप्लाय कर. स्वतःच्या शरीराची थोडी तरी काळजी घे. 15 ते 20 मिनिटं तर तू काढलेच पाहिजे. मग तू व्यायाम कर, नाहीतर हे असले काहीतरी घरचे उपाय करत जा. आणि फक्त बाहेरूनच नाही तर आतनं पण हेल्दी राहण्याचा प्रयत्न कर. तू फक्त फेस पॅक लाव किंवा पार्लरमध्ये जा, त्याच्यातून तुला असं वाटत असेल की चेहरा तुझा मस्त दिसतोय किंवा तू भारी दिसते, असं नाही. आतून पण तेवढीच तू हेल्दी राहिली पाहिजे, तेव्हाच तर ग्लो येणार चेहऱ्यावर. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी पी, हेल्दी खाण्याचा प्रयत्न कर, फ्रूट खाण्याचा प्रयत्न कर. वडापाव, समोसा ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष कर आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. आणि हे पण असले पण फेस पॅक ट्राय करायचे, तर त्याने पण ग्लो येणार आहे चेहऱ्यावर. आणि बाहेरचे फेस पॅक यूज करण्यापेक्षा घरच्या घरी ट्राय करा आणि असं सुंदर दिस, हे की नाही.